आपण प्रभू येशूसाठी जोरदार आपण टाळ्या वाजवू. हालेलुया. म्हणा मी येशूचा आहे आणि येशू माझा आहे. म्हणा मी येशूचा आहे आणि येशू माझा आहे. हालेलुया. आज आपण भाग 2 पाहणार आहोत, शिकणार आहोत. विषय आहे येशूने तुम्हाला विजय दिला आहे. जे येशूचे आहेत ते जिंकलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. म्हणा मी जिंकलेलो आहे. उजवा हात वर करा तुम्ही आणि म्हणा मी जिंकलेलो आहे. हालेलुया. तुम्ही जिंकलेले आहात. माझा येशू जिंकलेला आहे, तर तुम्ही पण जिंकलेले आहात. हालेलुया. परमेश्वरांनी पॉवरताईनला खूप मोठी संधी दिली. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगू, परमेश्वराकडनं जेव्हा काम मिळतं ना, ते काम तुम्ही करणार आणि त्याच्यामध्ये देव आत्मा तुम्हाला चालवणार. देवाचा आत्मा तुम्हाला चालवणार. प्रेज द लॉर्ड. खूप वर्षापासून पवारताई देवाकडे प्रार्थनेत आहेत. कधी किरकिर नाही, कुरकुर नाही, कधी लांब नाही किंवा जवळ नाही, कधीच म्हटले नाहीत. कधी म्हटले नाहीत ऊन आहे, पाऊस आहे, पण देवाच्या उपस्थितीमध्ये ते उपस्थित राहणार आणि देवाला ते ऐकणार. तुम्हाला सांगू, अशा लोकांची देव तळमळ बघतो, धडपड बघतो. हालेलुया. लवकरच देवबाप त्यांच्या मुलाला पण घेऊन येणार आहे. ज्या आज आपण प्रार्थनेमध्ये घोषणा केल्या ना, त्या सगळ्या तुमच्यावर पूर्ण होणार आहेत. हालेलुया. तुमच्या मुलाबाळांचं लग्न परमेश्वराच्या उपस्थिती होणार आहे. देवाची तिथं उपस्थिती असणार आहे. हालेलुया. तुमच्या मुला मुलींना योग्य असे स्थळ देवानी शोधून ठेवलेले आहेत. हालेलुया. तुमच्यासाठी घटी नसणार आहे. तुमच्यासाठी सगळं पूर्ण असणार आहे. म्हणा माझ्यासाठी घटी नाहीये, माझ्यासाठी सगळं पूर्ण आहे. हालेलुया. तुमच्यावर हसणारे एक दिवशी रडणार आहेत. प्रेज द लॉर्ड. जे हसलेत तुमच्यावरती ते रडणार आहेत. तुम्हाला पाडणारे हारणार आहेत. हालेलुया. तुमच्यासाठी खड्डा केला असेल, पण तेच त्या खड्ड्यामध्ये पडणार आहेत. माझा परमेश्वर तो नाहीये. हालेलुया. त्याला झोप लागल्यावर तो झोपतो. स्वतः दावीद गवाही देतो, इस्रायलचा देव कधी झोपत नाही आणि तो डुलकीही घेत नाही. माझा देव झोपत नाही आणि तो डुलकीही घेत नाही. का? कारण त्याचे लेकरं ह्या धर्तीवरती, त्याचे लेकरं ह्या सृष्टीवरती आहेत. हालेलुया. जिथं आज पाप नाचते, जिथं आज लोकांनी पापाला डोक्यावरती घेतलेले, आज त्या पापातून लोकांना तुम्हाला जिंकायचे, आज त्या पापातून लोकांना तुम्हाला बाहेर काढायचे, आज त्या पापाच्या खाच्यातून देव म्हणतो तुला त्यांना सोडवायचे. हालेलुया. आज तू मोशे, आज तू योना आहेस, आज तू योहान आहेस. हालेलुया. तुम्हाला आज घोषणा पण करायची, तुम्हाला आज सोडवायचं पण आहे आणि तुम्हाला आज सांगायचं पण आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकते तुम्ही? आधीच्या काळामध्ये एक काम होतं, पण ह्या काळामध्ये 3 काम आहेत. तुम्हाला सोडवायचं पण आहे, सांगायचं पण आहे आणि घोषणा पण करायची. काल तुम्ही 2 कामांना तुम्ही बघितलं. प्रेज द लॉर्ड. सांगणं आणि सोडवणं. आज तुम्ही 3 कामांना घेऊन जाणार आहे. आज तुम्हाला देवबाप काम देणार आहे. जर तुम्ही ते विश्वासाने घ्याल, जर तुम्ही ते विश्वासाने घ्याल आणि काम कराल, तर मी खरं सांगतो, हालेलुया, तुमचा हात कोणी पकडणार नाही. तुमचा हात कोणी पकडणार नाही. प्रभू आज मी आहे प्रभूजी तुझं 3 कामं करण्यासाठी तयार. काय आहेत ते 3 कामं? सांगणं, सोडवणं आणि घोषणा करणं. म्हणा सांगणं, सोडवणं आणि घोषणा करणं. सांगणं म्हणजे काय? माझा देव जिवंत आहे. घोषणा म्हणजे काय? पापाचा पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ येत आहे. आणि सोडवणं म्हणजे काय? आज खूप लोक बंधनामध्ये अडकलेले आहेत, त्यांना तुम्हाला सोडवायचे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. माझा देव फक्त घेत नाही, माझा देव तुम्हाला देतो पण. ऐकताय तुम्ही? ताईंनी खूप लोकांना ऐकलं, आज देव म्हणतो त्यांची वेळ ऐकवण्याची. खूप वेळ म्हणजे मला माहित नाही ते कधी देवात आले, पण मला वाटते 15 वर्ष तरी होऊन गेले असावे. प्रेज द लॉर्ड. मला 15 वर्ष झालं. माझ्या आधी कदाचित पवारताई असतील देवामध्ये, पण तळमळ आणि धडपड देवाने कायम बघितली. खूप त्रास झाला, खूप वेदना झाल्या, पण देवाचा हात त्यांनी सोडला नाही. प्रेज द लॉर्ड. घरातून छळ झाला, घरातून त्रास झाला, पण देवाला कधी त्यांनी म्हणले नाही प्रभू तू झोपलाय का. देवाला हमेशा म्हणत आले एक दिवशी सगळं बदलणार, एक दिवशी सगळं बदलणार.
प्रेज द लॉर्ड. त्यांनी असे दिवस आणि असे त्यांनी रात्र बघितल्या की ते त्यांना झोपायला सुद्धा शैतान त्यांना झोपू सुद्धा देत नव्हता आणि त्यांना बसून सुखाने खाऊ सुद्धा देत नव्हता. प्रेज द लॉर्ड. देव बघतो प्रियांनो, देव बघतो आणि जेव्हा देव बघतो ना तेव्हा सगळं काही बदलतं. हालेलुया. मी परमेश्वराकडे गेलो, परमेश्वराला मी धन्यवाद देताना देव मला एकच बोलला की तुला त्यांना एक काम द्यायचंय. प्रेज द लॉर्ड. जर मला देव बोललेला आहे आणि जर मी ऐकत नाहीये तर मी देवाच्या विरोधामध्ये उभे राहणार वाटत. माझा देव माझ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनाने बघल. पण जर मला देव बोलत आहे आणि मी जर ते करत आहे तर मी येशूचा खरा शिष्य आहे. हालेलुया. जर देव मला म्हटला, जर मला कधी परमेश्वर बोलला रविवारी त्यांना इथं उभं कर, तरी मी खाली बसून त्यांचं वचन ऐकण्यासाठी तयार. देवाच्या विरोधामध्ये जाणाऱ्या व्यक्ती मी नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक वेळ असतो ऐकण्याचा आणि एक वेळ असतो बोलण्याचा. आज त्यांच्या जीवनामध्ये बोलण्याची वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. आज त्यांच्या जीवनामध्ये बोलण्याची वेळ आहे. देवाने बघितलं त्यांचं जीवन. देवाने त्यांना खरंच प्रत्येक दिवसाला देवाने त्यांना पारखलं. हालेलुया. ज्या वेळेस घटी होती ना त्याच वेळेस पवारताई पेरत होत्या. मला माहिती, देवाला माहिती. प्रेज द लॉर्ड. खूप लोक म्हणतात ब्रदर लय ह्या महिन्यात तंगी आहे. तुमची इच्छा, कुणी तुम्हाला बळजुबरी करणार नाही. पण ज्या घटीतून तू देवाच्या कामासाठी हात पुढे करतो देव तेच बघतो. जी विधवा होती तिथं पैशावाले होते, तिथं गरीब होते, मिडल क्लास होते, पण एक स्त्री आली होती. येशू तिथं भाषण देत होता, वचन सांगत होता. ती येऊन बसली आणि ज्या वेळेस त्या दानरपणामध्ये टाकण्याची वेळ आली त्यावेळेस सगळ्यांचं देवानी टाकणं बघितलं. पण जी स्त्री होती विधवा, तिच्याकडे जे होतं ते तिने टाकलं. देव म्हणतो तुमच्यामध्ये सगळ्यात जास्त तिने टाकलेले. देव भेदभाव नव्हता करत. हालेलुया. मी भेदभाव नाही करत आहे, पण देव म्हणतो जे तुम्ही करणार त्याच्यापेक्षा मी तुम्हाला दुप्पट देणार. तुमचं इतकुस पण म्हणा, इतकुस, हा इतकुस पण तुमचं काम व्यर्थ जाणार नाही. मोठा मोबदला तुम्हाला देव देणार. हालेलुया. मोठा मोबदला देव तुम्हाला मिळवून देणार. देवाने उघडलेलं कोणी बंद करणार नाही आणि देवाने झाकलेलं त्याला कोणी उघडू शकत नाही. हालेलुया. तो माझा देव आहे, तो माझा परमेश्वर आहे. तुला घटी नसणार. भारत देशामध्ये महागाई असणार पण तुझ्याकडे ती घटी नसणार. तुझ्यासाठी महागाई नसणार. हालेलुया. उद्याच्याला साखर 100 रुपयांनी झाली तरी तू घरामध्ये मिठाई करून खाणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मला घटी नसणार. हालेलुया. कोरोना काळामध्ये सगळं बंद होतं. हालेलुया. पण मी आणि माझं परिवार उत्तम अन्न करून घरामध्ये खातो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देव परमेश्वर महान आहे. दुकानदारचे आम्हाला फोन यायचे, जे पाहिजे ते घेऊन जा, काळजी करू नका, घाबरू नका. कोण येथे? हे प्रभूचे दूत आहेत जे आपल्यासाठी, आपल्या मदतीसाठी देवानी पाठवलेले. हालेलुया. आणि जिथं तुम्ही जाणार तिथं देवबाप तुम्हाला मदत करणार. जिथं तुम्ही पाय ठेवणार तुमच्यासाठी तिथं काम होणार. जिथं तुम्ही उतरणार तिथं देवाची उपस्थिती असणार. हालेलुया. कारण तुझं शरीर परमेश्वराने आशीर्वाद असं केलेले. ऐकताय तुम्ही? तुमचं शरीर परमेश्वराने आशीर्वाद असं केलेले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण शिकत आहेत योना. प्रेज द लॉर्ड. हा आपण काढू निर्गमचं पुस्तक 3रा अध्याय 6 ते 8. निर्गमचं पुस्तक 3रा अध्याय 6 ते 8. जुना करार पान नंबर 68. हा अध्याय 3 वचन 6. तो आणखी म्हणाला मी तुझ्या पित्याचा देव. परमेश्वर म्हणते. तो म्हणजे कोण? परमेश्वर आणखी म्हणाला, हा मी तुझ्या पित्याचा देव, मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव, इसाहाकाचा देव, याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशेने आपले मुख झाकले. मोशेने आपले मुख झाकले. कारण हा देवाकडे पाहण्यास तो भ्याला. देवाकडे पाहण्यासाठी तो भ्याला.
परमेश्वर म्हणाला मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती खरोखर पाहिली आहे. मी पाहिले आहे. त्याच्या त्याच्या जाचामुळे मुकदमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. त्यांनी केलेला आक्रोश ऐकला आहे. त्यांचे क्लेश जाणून आहे. हालेलुया. हा, त्याच मिसऱ्यांच्या हातातून सोडवावे. हा, सोडवावे. तिथं काय करा, तिथं हायलाइट करा. प्रेज द लॉर्ड. सोडवावे. कुणाच्या हातातून सोडवावे? मिसऱ्यांच्या हातातून सोडवावे. आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात हा, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहे. हा, दुधामधाचे. बस, दुधामधाचे काय? दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहे. जिथं वाहत आहे अशा देशात म्हणजे कनानी. हा, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी ओ यौसी यांच्या देशात हा त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. म्हणून परमेश्वर उतरला आहे. प्रेज द लॉर्ड. मोशेला काय काम मिळालेलं आहे? म्हणा सोडवणे. हा, परमेश्वर त्याला काय म्हणत आहे? माझ्या लोकांना सोडव. ज्या बंधनामध्ये ते आहेत त्यांना काय कर? एकच काम आहे त्याच्याकडे, सोडवायचं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. झोपू नका. हालेलुया. जोरात म्हणा प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, आता आपण काढू योनाचं पुस्तक 1 ते 3. हा, जुना करार. हा, नंबर 1065 अध्याय 1. योना परमेश्वरापासून दूर पळतो. योना कुणापासून दूर पळतो? परमेश्वरापासून. काय करतो? आजही लोक काय करत आहेत? दूर पळत आहेत. प्रेज द लॉर्ड. पण खरे देवाचे लोक आहेत ते काय करत आहेत? पुन्हा त्यांना देवाकडे घेऊन येते. समजते तुम्हाला? हालेलुया. तुम्ही कोण आहेत? तुम्ही पळणारे नाहीत. म्हणा मी पळणार नाही. मी देवाजवळ लोकांना घेऊन येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, लोकांना काय सवय आहे तुम्हाला सांगू? लुकाछिपी खेळायची. मी लहानपणी खेळत होतो. हालेलुया. तुमच्यातलं कोण कोण खेळले मला माहित नाही, पण मी खेळत होतो लुकाछिपी. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस आदमाने आणि हव्वाने पाप केलं, काय केलं? ते काय करत होते? लपत होते. परमेश्वराला माहित होते कुठं लपलेत, पण परमेश्वर आवाज देत होता. देवाला त्यांच्या मुखातून कबूल करायचं होतं की त्यांनी पाप केलेले. पण ते काय करत होते? ते एकमेकांवर ढकलत होते. आजही लोक काय करत आहेत? मी नाही, मी त्याच्यामुळं केलं. तो म्हणतो मी नाही, मी त्याच्यामुळं केलं. एक खोटं लपवण्यासाठी आज 100 खोटे लोक बोलत आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि खोटं बोलणं शैतानाचं मोठं हत्यार आहे. प्रेज द लॉर्ड. हा, वाचा. योना परमेश्वरापासून दूर पळतो. हा, अमित्याचा पुत्र योना त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की. हा, परमेश्वराचं वचन प्राप्त झालं की. हा, उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा. कुठं जा? मोठ्या निनवे शहरामध्ये जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर. काय कर? आरोळी म्हणजे बोल. आरोळी म्हणजे सांग. समजते तुम्हाला? आरोळी म्हणजे काय? बोल. आरोळी म्हणजे त्यांना जाऊन सांग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय बायबल मध्ये लिहिलंय? त्यांना जाऊन सांग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि अशा काही बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, ट्रान्सलेट असं झालेलं आहे की तू आरोळी कर. प्रेज द लॉर्ड. आता इथं काय आहे? जिथं आरोळी आहे ना तिथं ही हायलाइट करा. हालेलुया. त्यांना जाऊन सांग. आता इथं काय काम मिळणार आहे तुम्हाला? सांगायचं. आधी तुम्ही बघितलं सोडवण्याचं, आता काय काम आहे? सांगायचं. हालेलुया. लोकांना जाऊन सांग. हा, त्यांच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्यांची दृष्टता बजपुढे आली आहे. काय झालेले आहे? देव परमेश्वर प्रत्येकाचं पाप जाणून आहे. तुम्ही कितीही लपवा, ते लपणार नाही. आजही लोक घाण करत आहेत आणि ते लपवण्याचा प्रयत्न करत आहे, पण देव म्हणतो ते मी उघडकीस आणणार आहे. जे अंधारामध्ये होणार आहे ते मी प्रकाशामध्ये आणणार आहे. हालेलुया. एकही त्याच्यात सुटणार नाही. कितीही तुम्ही खरं दडवण्याचा प्रयत्न करा, पण खोटं दडणार, खोटं हे होणार, नाहीसं होणार आणि खरं लोकांसमोर प्रगट होणार. आज लोक
जे खरं आहे ते लपवून आज खोटं लोकांना दाखवत आहेत, खोटा प्रचार करत आहेत. हालेलुया. आता शेवटला जो येणार आहे ना तो येशू ख्रिस्त येणार आहे, कोणीही दुसरा येणार नाही. हालेलुया. पण येशू ख्रिस्त ह्या धर्तीवरती विराजमान होणार आहे आणि लिहिलेले प्रत्येक डोळा त्याला पाहणार, प्रत्येक जीभ कबूल करणार की तूच देव परमेश्वर आहे, प्रत्येक गुडघा त्याच्या समोर येऊन टेकणार आणि प्रत्येक जण आपापली छाती बढावणार. हालेलुया. माझ्याकडनं पाप झाले, मला क्षमा कर. पण त्या दिवशी क्षमा नसणार, त्या दिवशी क्रोध असणार. हालेलुया. आता क्षमा आहे तर तुम्ही घ्या. ऐकताय तुम्ही? आज क्षमा आहे तर तुम्ही घ्या. लास्टच्या दिवशी लोक क्रोध घेणार आहेत. जे ऐकणार नाहीत त्यांना क्रोध आहे, पण जे ऐकणार त्यांना क्षमा मिळणार आहे. हालेलुया. त्यांच्यावरती न्याय नसणार आहे. ज्यांना क्षमा मिळालेल्या आहे त्यांना न्याय नसणार आहे, पण ज्यांच्यावरती क्रोध आहे त्यांचा न्याय खूप कठोर आहे. प्रेज द लॉर्ड. हा, पुढं. कारण त्यांची दुष्टता माझ्या पुढे आली आहे. हा, परमेश्वर ओळखतो सगळे पाप. हा, पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून, परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्शीशच पळून जाण्यास निघाला. योनाला पळण्याची काहीच गरज नाही. ज्यांनी पाप केले ते पळतील, पण हा विनाकारणच पळते. ऐकताय तुम्ही? आजही जे देवाच्या भयेमध्ये लोक आहेत विनाकारणची पळते. ऐकताय तुम्ही? मी जर देवाचं काम करते तर मी का पळू? मी जर बायबल वाचते तर मी का पळू? मी जर नित्य परमेश्वरला जाऊन धन्यवाद प्रति दिवसाला देते तर मी का पळू? पळणार तो शैतान जो मला पळवायला आलेला आहे. ऐकताय तुम्ही? हालेलुया. घाबरणार तो शैतान जो मला घाबरवायला आलेला आहे. हारणार तो शैतान जो मला हारवायला आलेला आहे. हालेलुया. मी हारलेल्यांना पण मी जिंकवणार. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? मी हारलेल्यांना पण मी जिंकवणार. माझ्याद्वारे भारत देश जिंकणार. माझ्याद्वारे जो माझ्या राष्ट्राचं चांगलं करणार, मी जे बोलणार ते होणार. हालेलुया. कारण ह्या भारत देशासाठी मला देवाने आशीर्वाद असं बनवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्यासाठी सगळं आहे. आज तुम्हाला सांगायचंय, सोडवायचंय आणि घोषणा करायची. पुढं. तो याफोत गेला. हा. तेथे त्याला तार्शीशात जाणारे जहाज आढळले. एक जहाज त्याला दिसले. तिथं जे जहाज तार्शिशला चाललं होतं त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून त्यांच्या बरोबर तार्शिशात निघून जावयास तो जहाजात जाऊन बसला. कुठं निघून जायला? तार्शिशात. दुसऱ्या देशामध्ये तो निघून चालला, ज्या देशामध्ये देवानी त्याला पाठवले. प्रेज द लॉर्ड. मी गेल्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं ना, मला परमेश्वर म्हणते कात्रजला जायचंय, पण मी कुठं चाललोय? वाघोलीला. परमेश्वर म्हणतो मी तुला कात्रजला जायला सांगितलंय. नाही प्रभू, वाघोलीतले लोक लय चांगले आहेत, ऑलरेडी तिथं वचन गेलेले. जिथं वचन नाही गेलेलं तिथं तू जा. ऐकते तुम्ही? जिथं माझी गरज आहे तिथं तू जाऊन उभा राहा. ऐकताय तुम्ही? प्रेज द लॉर्ड. पण आज देवाचं ऐकण्यासाठी कोणच तयार नाही. आज सगळं मनाची मनमानी करत आहे. मी जसं करणार तसंच होणार. मी नाही सरळ दिशेने चालणार, मी देवाला ओढणार. माझा देव इतका महान आहे ना, ज्यांनी त्याला ओढायचा प्रयत्न केला ते थकले. हालेलुया. दाविदानी प्रयत्न केला, शेवटी राख अंगावरती घ्यायला लागली. हालेलुया. मोशेने प्रयत्न केला, पण शेवटी त्याला गुडघ्यावरती जाऊन बसायला लागले. परमेश्वराबरोबर खेळणारा हारणार. परमेश्वराबरोबर खेळणारा हारणार. देवाला ओळखूनही पाप करणारा हारणार. जर देव बोललाय नको दारू पिऊ तर नाही दारू प्यायची. जर देव बोललाय नको सिगारेट पिऊ तर नाही सिगारेट प्यायची. जर देव बोललाय वाईट संगतीला नको जाऊ तर नाही मला जायचं. देवाच्या भयेमध्ये चालणारे लोक आहेत. शेवटच्या दिवशी ते वाचणार. हालेलुया. शेवटच्या दिवशी ते वाचणार. शेवटच्या दिवशी त्यांच्यावर न्याय नसणार आहे. शेवटच्या दिवशी त्यांच्यावर आशीर्वाद असणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा, पुढं. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला. काय सोडलं परमेश्वराने? प्रचंड. म्हणा प्रचंड. असा वारा तिथं सोडला देवानी की ती जहाज जी होती ती जहाज पलटी होत होती. ती जहाज पुढे जात नव्हती. ती जहाज जागेवरती थांबली होती आणि त्या जहाजला काय होत होतं? शैतान पाडण्याचा प्रयत्न करत होता.
कारण सैतानाला माहित होतं त्या जहाजमध्ये कोण आहे. सैतान गेलाय मोशेला मारायला, पण शैतान उलट करायला येतो, पण देव सरळ करतो. ह्या अध्यायातून तुम्हाला खूप काही कळत जर तुम्ही ध्यान देऊन वाचलं तर. आणि मोशे कुठे आहे? मोशे वरती नाहीये. मोशे जे जहाजाचं जे खालचं भाग आहे, ज्याला खालचा तळमजला म्हणतात, तिथं सॉरी योना, मी कोणाचं नाव घेतलं? ओके, आपण मोशेचं मागाशी घेतलं, आता योनाचं चालू आहे. सॉरी, थँक्यू. कधी कधी मी असं जातो ना की बरं झालं मला पवारताई निवडलं. हालेलुया. तर योना तळमजल्याला जाऊन झोपला आणि सुसाट्याचा वारा सुटलेला आहे. सगळे घाबरले, त्या जहाज मधले सगळे म्हणा घाबरले. पण हा घाबरला नाही. योना घाबरला नाही. योना मस्तपैकी आराम करत आहे. त्याला माहित आहे मी त्या देवाचा सेवक आहे जो सैतान मला कधीच मारणार नाही. मी त्या देवाचा नबी आहे जो सैतान मला कधी शिवणार नाही. मी त्या देवाचा माणूस आहे, आजार येतील पण माझ्यामध्ये घुसणार नाही. मला माहित नाही तुमच्यातले कोण कोण संकटाच्या दिवशी मस्त झोप घेत, पण मी घेतो. ऐकता तुम्ही? संकटाच्या दिवशी आरामची झोप घ्या. देवाला धन्यवाद देऊन तुम्ही झोपा. योना बी तेच काम करत आहे. मी चुकलो, आय एम व्हेरी सॉरी लॉर्ड, आता मी थोडस झोपतो. झोपल्यानंतर न शैतानाने काय केलेलं आहे, सुसाटाचा वारा सोडलेला आहे. आणि तो वारा खूप भयंकर आहे. जे दुसरे जे जहाज मधले लोक आहेत ते प्रचंड घाबरले. ते म्हणले आज आमचं काही खरं नाही. कोरोनाच्या काळामध्ये जगातले लोक काय म्हणले, आता आमचं काही खरं नाही. पण विश्वासणारा कायम येशूच्या लोकांना, कायम येशूचे लोक त्यांना एक वचन सांगत होते, घाबरू नका, येशू जिवंत आहे. हालेलुया. पुढे वाचा. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला. परमेश्वराने प्रचंड असा वारा सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. जहाज फुटण्याच्या लागास आले. फुटण्याच्या बेतात आले. खालाशी घाबरले. जे जहाजाला पुढे नेत होते ते घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले. त्यांच्या देवदूतांचा ते काय करायला लागले, धावा करू लागले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिवंत येणार आणि वाचवणार. जिवंत येणार आणि प्रेज द लॉर्ड. क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा. हालेलुया. जो जिवंत आहे त्याला डोळे तो बघतो, त्याला कान आहेत तो ऐकतो आणि तो वाचवण्याची ताकद ठेवतो. म्हणून तिथे योना मस्तपैकी झोपलेला आहे. पुढं मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. काय पडलेलं आहे, काय करत आहे तो? म्हणा गाढ झोप. प्रेज द लॉर्ड. शरीरामध्ये प्रचंड असा आजार आलेला आहे, पण तो घाबरत नाही, तो झोपलेला आहे. तो परमेश्वराच्या नजरेमध्ये खरा आहे. जो रडतो ना ऑलरेडी तो हारलेला आहे आणि त्याने मृत्यूला स्वीकारलेले आहे. पण माझ्या देवाचं वचन काय म्हणतं, मी हारलेल्यांना पण जिंकणार आहे. हालेलुया. आणि जो रडत मी त्याला पण जिंकणार आहे. आज परमेश्वर तुमच्या आणि माझ्या द्वारे हारलेल्यांना पण जिंकणार आहे. हालेलुया. आज रडणाऱ्यांना पण जिंकणार आहे. आज हताश झालेल्यांना पण जिंकणार आहे. आज जीवनाची अपेक्षा ज्यांनी सोडलेल्या आहे त्यांना पण आज देव जिंकणार आहे. मी जिंकणारा बनणार आहे. हालेलुया. आणि मी अनेकांना जिंकवणारा बनणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? हालेलुया. मला योना झोपला, तिथे लिहिले गार झोपला. योना झोपला. आता आपण काढू मत्तईचं पुस्तक 21वा अध्याय 2 ते 3. इथंही प्रभू येशू गार झोपलेला आहे. येशू परमेश्वर आहे, येशूच देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो येशू काय म्हणते, योना माझा सेवक
अशा संकटाच्या वेळी झोपला होता, तर मग मी का नको झोपू थोडस, मी का नको आराम करू? हालेलुया. जर माझे लोक, मला ओळखणारे लोक घाबरत नाही, तर माझा देव कसा घाबरेल? सगळं त्यांनी त्याच्या मुखाने बनवलेले. समुद्राला तो त्याच्या ओंजळीमध्ये नापतो. हालेलुया. आणि त्या ओंजळीमध्ये तो परमेश्वर समुद्राला नापतो. हालेलुया. तोच परमेश्वर मला वाचवण्याची ताकदही ठेवतो. हे योनाला माहित होतं. आणि आपला प्रभू येशू तेच दाखवते. हालेलुया. जर योनाने माझ्यावरती विश्वास केला आणि तो झोपला, तर आज मीही थोडीशी विश्रांती घेतो. आणि आपला प्रभू येशू झोपला. हा वाचा सिस्टर. नवा पाठ नंबर 30 अध्याय 21 वचन 2. तुम्ही समोरच्या गावात जा. तुम्ही कुठं जा? समोरच्या गावात जा. म्हणजे लागलीच त्याची बांधून ठेवलेली एक गाठी तिच्या जवळ शिंगरू तुम्हाला आढळतील. काय होईल? तुम्हाला दिसतील. ती सोडून माझ्याकडे आला. काय करा? ती सोडवून म्हणा. सोडवून. हा, आता तिथं अंडरलाईन करा, हायलाइट करा तेवढ्या वचनाला. सोडवून. आता सोडवायचे तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. आता काय करायचंय? सोडवायचे तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. आधी तुम्हाला सांगायचंय, तुम्हाला लोकांना वाचवायचे आणि तुम्हाला घोषणा द्यायची. हालेलुया. आणि तुमच्या लोकांना, येशूच्या लोकांना ह्या धर्तीवरती असं समजू नका हा मी येशूचा आहे आणि हा येशूचा नाही. ह्या धर्तीवरती जन्मलेला प्रत्येक व्यक्ती येशूचा आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी त्याने रक्त सांडलेलं आहे. कारण तिथं स्पष्ट वचन सांगते, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. योहान 3:16. हालेलुया. जगासाठी बोलत आहे तो. छोट्या देशापुरतं नाही बोलला तो. अख्ख्या जगामध्ये भारत देशाचं नाव येतं. जगाच्या नकाशामध्ये भारत देश येतो. तर ह्या भारत देशातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला वाचवायचे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या हातामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे. पण विश्वासणारा रडते. विश्वासणारा म्हणते एवढंच आहे माझ्याकडं. पण देवानी परमेश्वरांनी एवढ्यालाच एवढं केलेले. तू घाबरू नको. हालेलुया. तुझं काम जे आहे तू ते एकदम आत्मेने कर. आत्मेने काम करणारे बना. हालेलुया. तू आत्मेने कुरकुर करतो, पण आत्मेने तू काम करत नाही. देवाचं वचन काय म्हणतं? जो शरीराने चालतो तो रडणार, पण ज्याने आत्मा मिळवलेला आहे आणि जो आत्मेने चालतो ते जिंकणार. आत्मेने तुम्ही पाप करणार नाही, पण शरीराने तुम्ही पाप करणार. शरीराने तू थकतो, पण आत्मेने तू थकणार नाहीस. हालेलुया. मी थकत नाही, कारण मी आत्मेने काम करतो. मला माहिती आहे आत्मा देवाकडे उत्सुकतेचा आत्मा आहे, पण शरीर हे थकलेलं शरीर आहे. म्हणून तुम्ही शरीराद्वारे कधी चालू नका. आत्म्याद्वारे बघा, आत्म्याद्वारे बोला आणि आत्म्याद्वारे ऐका. जर तुम्ही आत्मेने ऐकताय तर तुम्हाला माहिती आहे मला काय ऐकायचंय, काय घ्यायचंय. जर तुम्ही डोळ्यांनी बघता तुम्हाला माहिती आहे मला काय बघायचंय आणि मला काय घ्यायचंय. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्ही आत्मेने बोलतो तुम्हाला देव आत्मा सुचवणार तुम्हाला काय बोलायचंय, तुम्हाला काय ठेवायचंय. कारण जे पोटात आहे ते ओठावरती येतं. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी येशूला अंतःकरणामध्ये उतरायला लागेल. अंतःकरणामध्ये तुम्हाला त्याचं स्वागत करायला लागेल. येशूला तुम्हाला इन्व्हाइट करायला लागेल. तुमच्या घरामध्ये, तुमच्या मुलाबाळांमध्ये, तुमच्या परिवारामध्ये आणि तुमच्या शरीरामध्ये. आत्मेने, बुद्धीने आणि शरीराने मला काम करणारं बनव. ज्ञान हे परमेश्वराकडूनच मिळतं. हालेलुया. ज्ञान इथून तिथून येत नाही. ज्ञान परमेश्वराकडून मिळतं. जर परमेश्वरांनी जर ज्ञान दिलंच नसतं तर आज 75 वर्षाचा म्हातारा पण लहान मुलांसारखाच वागला असता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देवानी ज्ञान दिलंच नसतं तर आजही आपणही बाटलीमध्येच दूध पिलो असतो. प्रेज द लॉर्ड. देवाने ज्ञान दिलं म्हणून आज आपण ओळखते काय वाईट आहे आणि काय चांगलं आहे. हालेलुया. ज्ञान हे स्वर्गातून येतं. ज्ञान हे खाल्लं कधीच येणार नाही. खाल्लं येणार ते फक्त आजार
क्लेश आणि दुःख आणि रडणं. वर्ण येणार आहे ते आनंद, भरभराट, अनुग्रह, सामर्थ्य, अभिषेक आणि सगळ्यात मोठं ज्ञान जे वर्ण येतं. पण आज प्रत्येक ह्या धर्तीवरच्या प्रत्येक व्यक्तीला देवाने ज्ञान दिलेले. का दिलेले ज्ञान? का ज्ञान दिलेलं? मी देवाला विचारलं, प्रभू तू ज्ञान का दिलंय सगळ्यांना? तू त्यांनाच का नाही ज्ञान दिलं ज्यांनी बायबलला ओळखत आहेत? प्रभू म्हटला, मी ज्ञान त्या प्रत्येकाला का दिले? कारण ते ज्ञान त्याच्यासाठी मिळालेलं आहे की त्यांनी मला ओळखावा. प्रेज द लॉर्ड. आणि जो ओळखणार नाही देव परमेश्वर त्याच्याकडनं हिशोब घेणार. तू ज्ञान किती चांगल्या कामांसाठी उपयोगात आणलं. ऐकते तुम्ही? हालेलुया. परमेश्वर हिशोब घेणार जे ज्ञान दिलेलं तुम्हाला. तू ज्ञान कुठं कुठं उपयोगात आणलं? तू ज्ञान कुठं लावलं? आई वडिलांना उलट बोलण्यासाठी, आई वडिलांवर ओरडण्यासाठी, आई वडिलांना तुच्छ लेखण्यासाठी, हालेलुया, वयाने मोठ्या लोकांचा अपमान करण्यासाठी. देव परमेश्वर न्यायाचा तुमच्याकडनं हिशोब घेणार. म्हणून आजच संधी आहे, सुधरा. आजच आहे. जर उद्याच्याला इशू उतरला तर मला, आज रात्री इशू उतरला तर मला माहित नाही, पण मला जे काम दिलेले ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. तिथं इशू झोपलाय. हा, तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्या जवळ चिंगरू आढळली. ती सोडून माझ्याकडे आणा. ते सोडवून कुठं आणा? माझ्याकडे आणा, प्रभूकडे आणा. हा, आणि कोणी तुम्हाला काही म्हटले हा, तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. कोणाला गरज आहे? प्रभूला याची गरज आहे. आज येशूला खूप लोकांची गरज आहे. लोकांना, बंधनात अडकल्या लोकांना सोडवा आणि त्याच्याकडे घेऊन या. तो स्पष्ट भाषेत सांगत आहे. आज तुम्हाला सोडवायचंय आणि आणायचंय लोकांना. आज खूप लोक बंधनामध्ये अडकलेले आहेत. आज खूप लोक संकटाला बघत आहेत. आज खूप लोकांनी जगणं सोडलेलं आहे, पण आज त्यांच्याकडे जाऊन त्यांना नवीन आशा द्यायची. माझा देव जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, जसा योना झोपला तसा येशूही झोपला. बघू आपण मत्तई 8:23-27. 8वा वचन 23. वादळ शांत करणे. वादळ शांत करणे. मग तो सारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले. त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले. तेव्हा पहा समुद्रात मोठी वादळ उठले. समुद्रामध्ये मोठं काय उठलं? वादळ उठलं. तसंच वादळ येशू यायच्या काही वर्षांआधी उठलं होतं. आणि येशूचा जो नबी होता, ज्याचं नाव योना होतं, त्यालाही ते वादळ काय करते? त्याला मारण्याचा प्रयत्न करते. प्रेज द लॉर्ड. ज्याच्यावरती येशूचा, परमेश्वराचा हात आहे त्याला कोण मारणार नाही. आणि स्वतः येशू त्या जहाजात आहे, तर त्या जहाजाला आणि त्या लोकांना कसं ते मारल? तुमच्या जहाजमध्ये जर येशू आहे तर तुमची जहाज कोणी बुडवणार नाही. ना वारा, ना आग, काहीच तुम्हाला तुमचं बिघडवणार नाही. ना पाणी. वारं, आग, पाणी तुमच्या पायाखाली देवाने ठेवलेले. तुम्ही घाबरू नका, सगळं तुमच्या पायाखाली आलेले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला सगळ्यांवर प्रभुत्व करण्यासाठी निवडलेले. तुम्हाला अग्नीला घाबरायची गरज नाही. तुम्हाला पाण्याला घाबरायची गरज नाही. तुम्हाला वादळांना घाबरायची गरज नाही. माझ्या देवाने माझ्या हातामध्ये आशीर्वाद दिलेला आहे. मी धमकावणार आणि मी थांबवणार. मी थांबवणार. प्रेज द लॉर्ड. मी माझी साक्ष सांगतो छोटीशी. आता मध्यंतरी गेल्या महिन्यामध्ये खूप मोठं वादळ आलं आणि ते वादळ असं फिरत होतं आणि मी कात्रजच्या रस्त्याने येत होतो. खूप भयंकर. आणि मला वचन आठवलं प्रभूचं की तू वादळांना थांबवणारा बनशील. मी धमकावतो तर तुम्ही पण धमकावणारे बनणार. आणि मी फक्त त्या वादळाकडे हात केला आणि म्हणलं, येशूच्या नावाने तो आता माझ्यापासून दूर अंतरावरती जा. आणि ते वादळ घाबरून दुसरीकडे निघून गेलं. येशूच्या नावामध्ये ताकद मोठी आहे. येशूचं नाव वादळाला पण ऐकायला लागतं. हालेलुया. येशूचं नाव वाऱ्याला पण ऐकायला लागतं. येशूचं नाव अग्नीला पण ऐकायला लागतं. येशूचं नाव पाण्याला पण ऐकायला लागतं. कारण येशूच्या नावामध्ये सगळं जिंकलेलं आहे. जिंकलेला परमेश्वर तुमच्या आणि माझ्या संगत आहे. हालेलुया. आणि तो जर तुमच्या आणि माझ्या संगत आहे तर वाईट संगत तुमची नसणार आहे.
हालेलुया. जर येशू तुमच्या आणि माझ्या संगत आहे तर तुमची आणि माझी संगत चांगली असणार आहे. जर येशू तुमच्या आणि माझ्या संगत आहे तर आपली वाईट संगत नसणार आहे. आपली नेहमी चांगली संगत असणार आहे. आपल्याकडे आलेले लोक बदलणार. आपल्याकडे आलेले लोक येशूला ओळखणार. आपल्याकडे आलेले लोक येशूकडे येऊन म्हणतात, आज खरा जिवंत देव आहे. हालेलुया. क्योंकि जिंदा खुदा है हमारा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढं समुद्रात मोठे वादळ उठले. इतके की मारून आकाशात झाकू लागले. इथं पण काय करत आहे शैतान? वारा असं आणलेले की ते पूर्ण वादळामध्ये काय होते, झाकण्यात आलेले. तो तर झोपेत होता. कोण झोपेत होता? ईश्वर आराम करत आहे. थकलेल्यांना आता आराम करण्याची वेळ आलेली. हालेलुया. येशूकडे या. तुम्हाला काम केलेलं पण तुम्हाला आराम असं होईल. कधी तुम्ही थकणार नाही. माझा देव तो नाही की तू त्याच्याकडे आला, काम केलं आणि तू थकला. देव म्हणतो तू माझ्याकडे आला, माझं काम करतोय, तू विश्रामाला बघणार. तुला विश्राम असा मी देणार. येशू झोपला तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी वाचवा, आता आपण मरणार आहेत. काय म्हणत ते शिष्य? प्रभूजी वाचवा, आम्ही बुडालो. आम्ही बुडतोय पण आणि आता आम्ही मरतोय पण. आता आमचं काही खरं नाही. पण येशू त्याच वेळेस विचारामध्ये पडला. ह्याचा अर्थ जे माझ्या संग आहेत त्यांनी योनाचं पुस्तक वाचलेलं नाही. हालेलुया. जेव्हा जेव्हा शिष्य घाबरले तेव्हा तेव्हा येशू बोलत होतो, तुम्ही अल्पविश्वासू कसे. ह्याचा अर्थ काय? जो बायबल वाचतो तो खरा विश्वासू. जो बायबल वाचतच नाही तर तो अल्पविश्वासूच ठरणार. येशू बघत होता की ह्यांनी जर योनाला वाचला असेल तर हे घाबरणार नाही. हे कदाचित धमकावतील, माझ्यापर्यंत येणार नाही. पण येशू म्हणतो, अरे तुम्ही अल्पविश्वासू कसे. ह्याचा अर्थ तुम्ही योनाला बघितलं पण नाही, योनाला वाचलं सुद्धा नाही. जर तुम्ही योनाला वाचला असतं तर तुम्ही पण माझ्यासारखे आराम करत असता. पण ते येऊन काय म्हणते, आम्ही बुडालो. मी ज्या जहाजमध्ये चाललेलो आहे त्या जहाजेचा चालवणारा जर येशू आहे तर माझी जहाज कधी बुडणार नाही. हालेलुया. पाण्याला सुद्धा हार मानायला लागेल. पुढं तो त्यांना म्हणाला, बघितलं. हालेलुया. तो काय म्हणते, अहो अल्पविश्वासू, तुम्ही भित्रे कसे, कारण तुम्ही योनाला वाचलंच नाही. तुम्ही जर बायबल वाचलं तर तुम्ही संकटांना घाबरणार नाही. तुम्ही जर बायबल वाचलं तर तुम्ही आजारांना घाबरणार नाही. मग तुम्ही घाबरता का? कारण तुम्ही बायबलला वाचत नाही म्हणून तुम्ही भित्रेपणाचा आत्मा बाळगता. पण ज्यांनी बायबलला वाचलं तर भित्रेपणाचा नव्हे तर त्याला देव सामर्थ्याचा आत्मा देणार. या बायबलच्या वचनाद्वारे देवाने मला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे, मला अभिषेकाचा आत्मा दिलेला आहे, मला लोकांना जिंकण्याचा आत्मा दिलेला आहे. मी भारत देशाला जिंकणारा बनणार. मी घाबरणारा नाही. मी देवाचं काम करणारा बनणार. मी देवाचं काम करणारा बनणार. का तुम्ही भित्रे? ह्याचा अर्थ तुम्ही माझ्या देवाचं पुस्तक वाचत नाही म्हणून तुम्ही घाबरता. तुम्ही अल्पविश्वास. मी त्या लोकांना आज बोलते, तुम्ही येशूकडे आलात पण तुम्ही घाबरताय. तुम्ही ह्याचा अर्थ बायबल वाचत नाही. हालेलुया. सामर्थ्याचा आत्मा त्यालाच मिळालाय ज्याने वचनांना ग्रहण केलेले. अभिषेकाचा आत्मा त्यालाच मिळालेला आहे जो देवाला रोज धन्यवाद देतो. बघत नाही किती घटी आहे, किती तंगी आहे, किती संकट आहे, किती प्रॉब्लेम आहे, किती आजार आहे. पण माझ्या देवाने मला एकच सांगितलेलं आहे, माझ्याकडे प्रति दिवसाला येऊन धन्यवाद दे. मी जिंकणार आहे. मी जिंकणार आहे. देवाने मला जिंकणारं बनवले. हालेलुया. तो बोलते, अरे तुम्ही अल्पविश्वासू कसे. ह्याचा अर्थ तुम्ही बायबल वाचत नाही. जर तुम्ही वाचला असता तर तुम्ही माझ्यापर्यंत आलेच नसते. आपला येशू कधी कधी खिन्न व्हायचा. हालेलुया. आजही लोक तेच काम करत आहेत, येशू खिन्न होईल असं. येशूला ओळखून तू सिगारेट पितो ह्याचा अर्थ तू येशूचा अपमान करतो. बोलू शकतो मी. तू येशूला ओळखून दारू पितो, येशूचा अपमान करतो. तू प्रभू येशूला ओळखूनही तू गोवा गुटखा खातो, येशूचा अपमान करतो.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तू येशूला ओळखून जर तू वाईट संगत बाळगतो, ह्याचा अर्थ तू येशूचा अपमान करतो. मला माहित नाही, पण देव मला म्हणतो बोल. मला बोलण्यासाठी उभं केलेले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला सांगण्यासाठी उभं केलेले. परमेश्वर म्हणतो तू गप्प राहशील तर शेवटच्या दिवशी मी तुझा कडक नाही करत. प्रभू मला नको न्यायच्या दिवशी उभं करू, मग तुला मी जे सांगेल ते बोलायला लागल. मी जे तुला सांगेल ते तुला करायला लागल. आणि जर तू ते केलं नाही तर माझ्याशी तुझी गाठ आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर जर तुला बोलत आहे, तुझे नेत्र पवित्र असे ठेव. येशूला ओळखून जर तू परत स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहते तर तू परमेश्वराचा अपमान करते. आज परमेश्वर जे सांगतो तेच तुम्ही करा, त्याच्या उलट जाऊन तुम्ही करू नका. त्या काळामध्ये योना वाचवायला आला होता, त्या काळामध्ये मोशे सोडवायला आला होता, पण ह्या काळामध्ये आता वाचवणारा कोण नाहीये. वाचवणारं फक्त बायबल आहे. वाचवणारं फक्त बायबल आहे. जर तुम्ही ह्याला नाही ओळखलं तर तुमची शेवटला नुकसान तुमचंय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नुकसान तुमचंय, नुकसान तुमचंय, तोटा तुमचा आहे. ज्यांनी बायबल वाचलं, ज्यांनी बायबलला महत्व दिलं, त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला फायदा आहे. त्याच्यासाठी फायदा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी लोकांना सांगायचा प्रयत्न करतो पण लोक ऐकत नाही. लोकांना वाटतं हा कोण आम्हाला सांगणारा, आम्ही काय करावं. मी कोण नाही तुम्हाला सांगणारा, पण माझ्यामध्ये जो आत्मा देवाने दिलेला आहे तो तुम्हाला सांगते, ते तुम्ही ऐका. चांगल्या लोकांचा कधी अपमान करू नका. चांगल्या लोकांना कधी खाली पाडू नका. जे आत्मेने सांगतात तुम्ही त्यांना ऐका, तुम्ही त्यांचा आदर करा, तर तुम्ही परमेश्वराचा आदर करता. हालेलुया. जर परमेश्वर तुला बोललेला आहे, तुझ्यावर जर कोण हसलं तर तू रडत होता, पण आज जर तुम्हाला ओळखून कुणावर हसते तर तू माझा अपमान करते. प्रेज द लॉर्ड. विश्वासणाऱ्यांचं सांगते, जे देवाला ओळखत नाही त्यांचा भाग वेगळा, पण जे देवाला ओळखतात निंदा करते, विश्वासणाऱ्यांची निंदा करते. हे असेच आहेत, ते तसेच आहेत. तुम्हाला काय करायचंय, तुम्ही कसे आहेत आरशामध्ये जाऊन बघा. जो दुसऱ्यांची निंदा करतो ना त्याला खूप बदलण्याची गरज आहे. मी खरं सांगतो, हालेलुया. जो दुसऱ्यांची निंदा करतो, जो दुसऱ्यांचे दोष काढतो, त्याला खूप बदलण्याची गरज आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हा, पुढं. तुम्ही भित्रे कसे. मग उठून त्याने वारा समुद्र यास धमकावले, धमकावलं आणि अगदी निवांत झाले. अगदी कसं झालं, अगदी निवांत झालं, नॉर्मल झालं. प्रेज द लॉर्ड. शब्दामध्ये ताकद आहे. जर येशूच्या शब्दामध्ये ताकद होती तर येशूला ओळखणाऱ्यांच्या बी शब्दामध्ये ताकद आहे. ऐकते तुम्ही, प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वर बोलत होता आणि सगळं होत होतं. जर तो माझ्यामध्ये आलेला आहे, मी बोलणार आणि सगळं होणार, मी बोलणार आणि सगळं ऐकणार. जर त्याचं ऐकत होते तर माझंही त्यांना ऐकायला लागणार, कारण मी चांगले काम करतो, मी लोकांना ब्लेस करतो, मी लोकांना आशीर्वादित करतो, मी लोकांबद्दल चांगल्या गोष्टी बोलतो, मी लोकांची निंदा करत नाही, मी देवाच्या नजरेत वाईट करत नाही. ह्याचा अर्थ माझंही सगळ्यांना ऐकायला लागेल. प्रेज द लॉर्ड. तुमचं ऐकायला लागेल, तुमचं ऐकायला लागल, तुमचं ऐकायला लागल, तुमचं ऐकायला लागल. एकही शब्द तुमचा सुटणार नाही, एकही शब्द तुमचा जाणार नाही. हालेलुया. तुमचे शब्द नवीन पृथ्वी बांधतील. प्रेज द लॉर्ड. तुमचे शब्द नवीन पृथ्वी बांधतील. तुमचे शब्द मेलेल्यांना उठवतील, तुमचे शब्द आजारांना बरं करतील, तुमचे शब्द लोकांच्या घरामध्ये आशीर्वाद पसरवतील, तुमचे शब्द लोकांना जिंकतील, तुमचे शब्द लोकांना ब्लेस करतील, तुमचे शब्द हालेलुया आणि त्यांच्या जीवनामध्ये चांगलं काम करतील. तुमचे शब्द लोकांना दुखण्यातून सोडवतील. प्रेज द लॉर्ड. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. हा, पुढं.
तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले हा व ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे हम्म. की वारे व समुद्रही याचे ऐकतात. हा कुठल्या प्रकारचा व्यक्ती आहे की ह्याचं सगळं ऐकतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही येशूकडे आलात, पण आज येशूला काही लोक उलट प्रश्न करत आहेत. तू कुठल्या प्रकारचा देव आहेस की तू माझ्या शरीरातले आजार काढणार? दुष्ट आत्मा पण हसतो. ऑलरेडी निघलेले, तू काढायची भाषा काय करतो? प्रेज द लॉर्ड. ऑलरेडी तुझ्या शरीरात निघलेला आहे आणि तू काढायची भाषा काय करतो? माझ्या शरीरामधले आजार येशूला ओळखल्यानंतर निघालेले आहे, मग मी काढायची भाषा कशी करणार? जिंकलेला आहे तो व्यक्ती, ज्या व्यक्तीच्या कानावरती आवाज आला येशूचा, त्याच दिवशी त्याने विश्वास केला, मला त्याच्या वस्त्रफटकेचं आरोग्य मिळालेलं आहे. मी कोण त्याला प्रश्न करणारा? आज लोक त्याला प्रश्न करतात प्रार्थना करताना, हे प्रभू थोडं दे. का थोडं का देईल माझा देव? समुद्राला ओंजळीमध्ये नापणारा परमेश्वराकडे तुम्ही जाऊन म्हणता थोडं दे, माझा देव थोडं का देईल? हालेलुया. तू मोठ्यांची अपेक्षा बाळग, राष्ट्रवतन तुला देईल. राष्ट्रवतन तुझ्या नावाने कर. माझ्या देवाला अशक्य काहीच नाही. शक्य करणारा देव मी त्या देवाला ओळखतो. मी जिवंत देवाला ओळखतो. हालेलुया. तो माझी विनंती रोज दिवसाला ऐकतो. प्रति दिवसाला तो माझी प्रार्थना ऐकतो. आणि जे मी बोलणार ते माझ्या जीवनातून तो घडवणार. कारण मी त्याचा आहे आणि तो माझा आहे. मी सुरुवात केली होती ना, मी त्याचा आहे आणि तो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा आपण काढू योनाचं पुस्तक, तिसरा अध्याय, 1 ते पुढे वाचा, 1 पासून पुढे वाचा. 66 अध्याय 3 वचन पहिले. सगळेजण पुढे बघा. निनवेचा पश्चाताप. निनवेचा पश्चाताप. पश्चाताप. आज पश्चाताप करण्याची म्हणा, आज पश्चाताप करण्याची, हा आज पश्चाताप करण्याची गरज आहे. हालेलुया. हा पुढं. परमेश्वराचे वचन. परमेश्वराचे वचन दुसऱ्याने योनाला प्राप्त झाले की. दुसऱ्यांना, हा काय? दुसऱ्यांदा योनाला प्राप्त झाले की. दुसऱ्यांदा प्राप्त झाले. कधी प्राप्त झाले? दुसऱ्यांदा. ज्या वेळेस माशीच्या पोटामध्ये होता त्यावेळेस 3 दिवस आणि 3 रात्र प्रार्थना केली. आता त्या योनाला परमेश्वराने त्या माशीच्या पोटातून बाहेर काढलं. आता दुसऱ्यांदा परमेश्वराचं वचन प्राप्त झालं. माझा देव मारणारा देव नाही, संधी देणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देव बाप्पांनी त्याला संधी दिलेली आहे की योना तू पश्चाताप केला तर दुसऱ्यांदा वचन मी तुझ्याकडे घेऊन येते. जर तुमच्यामधलं जर कोण देवाला जाऊन क्षमा मागते, देव त्याला क्षमा करणार. तू पाप करतो, तू क्षमा मागतोय, देव तुला क्षमा करणार. तू वाईट काम करते, तू वाईट काम करून देवाकडे जाऊन क्षमा मागते, पुन्हा तुझ्याकडे वचन प्राप्त होणार. देव सोडणारा देव नाही, माझा देव तुला जिंकणारा देव आहे. माझा देव तुला मारणारा नाही, माझा देव तुला नवं जीवन देणारा देव आहे. हा पुढं. परमेश्वराचे वचन दुसऱ्यांदा योनाला प्राप्त झाले की. दुसऱ्यांदा योनाला प्राप्त झाले. उठ उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा. त्या मोठ्या निनवे शहरामध्ये जा. मी तुला जे सांगेन. मी तुला जे सांगेन तो संदेश हा. त्यात आरोळी करून सांग. आमेन. परत इथं काय आलं? सांग. काय आलं? सांग. आधी आपण काय वाचलं होतं? सोडव. आता आपण काय वाचत आहे? सांग. आणि बाप्तिझम करणाऱ्या योहानाला काय काम दिलं होतं? घोषणा. घोषणा. परमेश्वर, जर तुम्ही बघितलं येशू ज्या वेळेस आला, येशू यायच्या आधी आणि येशू होता त्यावेळेस प्रत्येकाला एक एक काम मिळत होतं. प्रेज द लॉर्ड. पण नवीन करारामध्ये सगळं बदललेलं आहे. आताच्या पिढीला, ह्या युगाला प्रत्येकाला परमेश्वराने 3 कामं दिलेले. तू सांग, तू सोडव आणि तू घोषणा कर. तू सांग, तू सोडव आणि तू घोषणा कर. तू बोल, तू सांग, तू सोडव आणि तू घोषणा कर. जर तुम्ही सांगणार नाही, देव तुझ्याकडनं हिशोब घेणार. जर तुला बोलता येत होतं तर तू सांगितलं का नाही?
जर तू घोषणा करणार नाही, देव हिशोब घेणार, मी तुला बायबल दिलं होतं ते तू वाचलं का नाही. आणि जर तुम्ही सोडवणार नाही, तर देव माझा परमेश्वर ह्या हातांचा हिशोब घेणार. जे वर हात करून मी तुला विनंती करण्यासाठी तुला दिले होते, त्याला तू उपयोगात आणले का नाही. पण आज लोक वाईट कामं करण्यासाठी हातांचा उपयोग करून घेते. ऐकताय तुम्ही? हे हात वाईट काम करण्यासाठी आज लोक वापर करत आहेत. दारूचा ग्लास ह्याच हातांनी उचलतात, सिगारेट ह्याच हातांनी पितात. हालेलुया. विमल खाणाऱ्यांना बघितलं तुम्ही? ह्याच हाताने विमलही खातात. प्रेज द लॉर्ड. आज जर नाही सुधारले तर उद्याचा काळ तुझा खूप भयंकर आहे. मी देवाचा सेवक होण्याच्या नात्याने मी इथून सांगतो, आज जर तू स्वतःला नाही सुधरवलं तर उद्याचा शेवट तुझा खूप भयंकर आहे. पण मी आज देवाचा सेवक होण्याचे मी तुम्हाला नात्याने सांगतो, जर आज तू सुधरशील, तुझी सुरुवात खूप भयंकर होती, पण तुझा अंत खूप चांगला असणार आहे. त्या अंताचा पण अंत ते देव काढून टाकणार आहे. तुझ्यासाठी अंत असा कधीच नसणार आहे. सगळं तुझ्यासाठी चांगलं असणार आहे, सगळं तुझ्यासाठी आशीर्वादित असणार आहे, सगळं तू ब्लेस करणारा वाढणार आहे. तुझ्या द्वारे आरोग्य लोकांना देणार आहे, तुझ्या द्वारे राष्ट्राला विनोद जीवन देणार आहे, तुझ्या द्वारे आजारांना बरं करणार आहे. पण जर तू वेळेत सुधारला नाही तर तू स्वतःला पण कधी बरं करू शकणार नाही. ऐकताय तुम्ही? देव ज्यांना कान आहेत तो कोणतरी आहे, परमेश्वराला ओळखूनही तो पाप करत आहे. मी असंच वचन नाही सांगते, मी नावासहित मी सांगल कोण पाप करते. प्रेज द लॉर्ड. देवाने मला तो आत्मा दिलेला आहे, पण मी कुणाचं नाव इथं जाहीर करायला मला देवाने उभं केलं नाही. परमेश्वराने त्याला संधी देण्यासाठी मला इथं उभं केलेलं आहे. तर मी तेच काम करणार. मी वाईट काम करणार नाही. हालेलुया. मला न्यायासाठी नाही, न्याय करण्यासाठी नाही, मला वचन सांगण्यासाठी देवाने उभं केलेलं आहे. देवाने मला लोकांकडे बोट लावण्यासाठी नाही, परमेश्वर म्हणतो त्या हातांनी तुला आशीर्वाद देण्यासाठी उभं केलेले. आज स्वतःला बदला, आज स्वतःला जिंका, तर तुम्ही जगाला जिंकाल. ऐकते तुम्ही? आज स्वतःला जिंका तर तुम्ही जगाला जिंकाल. आज जर तुम्ही स्वतःला सोडवत नाही, आज जर तुम्ही स्वतःला सांगत नाही, आज जर तुम्ही स्वतःला घोषणा करत नाही, तर तुम्ही जगामध्ये काय काम करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा देव माझ्यावर खूप खुश आहे, खूप माझ्यासाठी तो आनंद करत आहे. हा माझा शिष्य रोज 10 तास कष्ट करून सुद्धा प्रति दिवसाचे 4 तास तो मला देतो. ऐकते तुम्ही? माझा देव माझ्यासाठी खूप आनंद करतो. तुमची पण वेळ येईल. हालेलुया. देव तुमच्यासाठी पण आनंद करत. देव बाप तुमच्यासाठी पण देवा धन्यवाद देईल की मी त्या लोकांना निवडलं. शाऊलच्या बाबतीत काय घडलं तुम्हाला सांगू? शाऊलच्या बाबतीत ते घडलं, मी ह्याला उभं करून मी पस्तावलो. ऐकताय तुम्ही? पण माझ्या बाबतीत ते नाही घडणार. माझ्या बाबतीत मी देवाला आनंद देणारा बनणार. माझ्या बाबतीत देव उठून माझा आदर करणार. माझ्या बाबतीत परमेश्वर नाही, स्वर्ग पण माझा आदर करणार. हालेलुया. चांगलं काम करणारे, चांगले काम करणाऱ्यांसाठी देव उठून टाळ्या वाजवणार. हालेलुया. योना घाबरला. योनाला जायचंय निनिवेला, गेलाय तर्शिशला, आणि तर्शिशला जाताना घाबरलाय की 100% काहीतरी माझ्या संग घडणार. म्हणून कुठं लपलेला येतो? जहाजेच्या अगदी तळमजला जो आहे तिथं जाऊन लपलाय. त्याला वाटलं की हिता हाता परमेश्वर काय येणार नाही, पण वरती काही असो मला काय होणार नाही, कारण जिवंत देव मला बघत आहे. झोपला. तिथले लोक गेले. लोक म्हटले कोण आहेस तू, कुठून आलाय तू? वरती भयंकर प्रचंड वारं सुटलंय, आता आपण मारणार आहेत, आणि तू मस्त झोपलाय. चल, तुझा कुठला देव आहे त्याचा धावा कर. आम्ही आमच्या देवांचा धावा करतोय. मगाशी म्हटलं ना, हा जिवंत आहे, तो ऐकणार. जिवंत तो ऐकणार. नुसता योना गेला. योना नुसता गेला. गेल्यानंतर न वाऱ्याला बी कळलं की हा कुणाचा सेवक आहे. हालेलुया. मी ज्या दिवशी घरामध्ये एंट्री केली, ज्या दिवशी माणसेला भूतानी झपाटलं होतं, खूप भयंकर झपाटलं होतं. मी घरामध्ये एंट्री केली, माणसे माझ्या जवळ कुठे येते. तुम्हाला सांगू, जे देवाला वेळ देतात ना,
शैतान घाबरणार. मी माणसाला बोलवतोय, ये आपल्याला आराधना करायची, प्रार्थना करायची, धन्यवाद द्यायचा आहे, पण माणसे लांब 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 लांब. ज्या वेळेस मी प्रार्थना सुरू केली, वचन सुरू केले, माणसी केस धरून वडतीये, स्वतःला मारून घेते, चिरचिर चिरकते. तुम्हाला सांगू, खरे लोक जे आहेत प्रार्थना नीती नियमाने करतात, दुष्ट आत्म्याला घाबरायला लागले. योना आल्यानंतर वाऱ्याने बघितलं, आता माझं काही खरं नाही, हा देवाचा माणूस आहे. मग आता ते जे जहाज चालवणारे होते ते म्हणले, आता आम्ही काय करायचं? तू कोण आहेस? मी जिवंत देवाचा सेवक आहे. कुठून आलाय? मी अशा ठिकाणमधून आलोय. कोण आहे तुझा देव? यहोवा राफा, यहोवा शालोम, सर्व शक्तिमान देव, अल्फा व तो ओमेगा आहे. तो यहोवा तो राफा आहे, तो यहोवा तो शालोम आहे, तो शांतीचा दाता आहे. सगळं काही त्यांनी निर्माण केलेलं आहे. तो बोलत होता आणि सगळं काही घडत होतं. त्या देवाचा मी सेवक आहे. ओके, तू त्या जिवंत परमेश्वराचं सेवक आहे का? ज्या देवानी मोशेद्वारे समुद्राला फाडलं, हो, मी त्या देवाचा सेवक आहे. मग आता आमच्यासाठी तू काय करणार? त्या काळामध्ये मोशेने खूप मोठं काम केलं. काय नाही करायचं, फक्त मला उचलायचं आणि समुद्रामध्ये टाकून द्यायचं. त्यांची हवा टाईट झाली, त्यांना घाम फुटला. ते म्हणले, आम्ही जर तुला मारलं तर तुझ्या देवाचा क्रोध आमच्यावर भडकणार नाही? आम्हाला काय तू मूर्ख समजतो? हा, तुला आम्ही फेकल्यानंतर ना तुझा देव आम्हाला सोडेल? एका क्षणामध्ये आम्हाला तो त्याच्या अग्नीने भस्म करल. आम्ही असं कृत्य करणार नाही. दुसरं काय आहे का? ते म्हणतो, दुसरी संधीच नाही. तुम्ही जर मला नाही फेकलं समुद्रामध्ये तर 100%, 1000% आपण सगळे मारणार. मला जायचंय निनवेला, मी चाललोय तार्शिषला. मग आता आमच्या वतीने पहिलं तू प्रार्थना कर, प्रभू हे मला फेकतील पण ह्यांच्यावरती कुठला आरोप लागू देऊ नको, ह्यांना निर्दोष असं ठेव. योना गेला, घेऊ शकता 5 मिनिटं अजून तुम्ही? ओके, योना गेला. योना गुडघ्यावरती जाऊन देवाकडे जाऊन म्हणला, प्रभू मला क्षमा कर, मी चुकलो, माझी चूक मला कळाली, पण हे जे जहाज मधले लोक आहेत हे मला उचलून तुझ्या सांगण्याप्रमाणे ते पाण्यामध्ये टाकणार आहेत, ह्यांना निर्दोष असं ठेव, ह्यांच्यावरती कुठला दोष लावू नको. मी त्यांना जे सांगते ते करत आहेत, त्यांच्यावरती कुठला कोप भडकू नको. प्रार्थना देवाने ऐकली. मोशेला उचललं, योनाला उचललं आणि समुद्रामध्ये टाकून दिलं. जसं योनाला समुद्रामध्ये टाकलं तसंच वारं शांत झालं. वारं शांत झालं. मग त्या जहाजीतले लोक म्हणले, इथून पुढं योनाचा देव तो माझा देव, इथून पुढे इस्रायलचा देव तो माझा देव. हालेलुया. मग योनाला पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्यांना माहित होतं तो देव त्याला वाचवणार, त्याला काय होणार नाही. त्यांनी त्या जहाजमध्ये परमेश्वराच्या नावाने वेदी बांधली. त्या वेदीसाठी त्यांनी प्रार्थना करून देवाला हवन देऊन तिथं त्यांनी धन्यवाद देवाचे केले आणि म्हटले, आजपासून जो योनाचा देव तो आमचा देव. योनाने चुकीचं काम करायला गेला पण देवाने तिथूनही त्याच्याकडनं चांगलं काम करून घेतलं. ऐकते तुम्ही? प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर मग योना माशाने योनाला गिळल्यानंतर आता योनाला संधी खूप मोठी होती. योनाला संधी काय होती? प्रभू मला आता ह्या समुद्रातनं काढून कसं पण मला तू निनवेला घेऊन जा. पण योना पडल्यानंतर योना कुठं काय बोलतोय? आला मोठा मासा. ऑलरेडी माशाला सांगून ठेवलं होतं परमेश्वराने, तुला एक काम देतोय. ते मासा पण आनंदाने म्हणला असेल, जिवंत परमेश्वर ज्यांनी मला निर्माण केलं ते मला काम देते, मी त्याच्या कामाला कसं काय टाळू? तुला मी काम देतोय, तुला मी खायचं काम देतोय. अजूनच तो मासा खुश, अरे वा, मला काहीतरी चांगलं आज खायला भेटतंय. जो व्यक्ती तिथं जाऊन पडलाय ना त्याला गिळायचंय. मासा खूप खुश झाला, त्याला गिळायचंय पण त्याला खायचं नाही. खाणं वेगळं आणि गिळणं वेगळं. गिळणं म्हणजे जिवंत गिळणं आणि खाणं म्हणजे चावून खाणं. खायचं नाही, गिळायचंय. पुढं काय करायचंय? बरोबर निनवेच्या किनाऱ्याला जाऊन त्याला सोडायचं. हा परमेश्वर जेवण पण देतोय आणि परत ते पोटातनं बाहेर पण काढायला लागतोय. प्रेज द लॉर्ड. माझा देव लय चांगला.
देव परमेश्वर माशांची सगळ्यांची काळजी करणारा परमेश्वर. येशू ज्या ज्या वेळेस येशू जंगलामध्ये प्रार्थनाला गेला, सगळ्या जंगलातले प्राणी पण त्याला बघून आनंद करत होते. माहितीये ना, 40 दिवस ते कुठे गेला? अरण्यात गेला. त्या अरण्यातले प्राणी पण आनंद करत होते, आम्ही त्या देवाला बघते ज्याने आम्हाला बनवलं. माणसांनी ओळखलं नाही, पण प्राण्यांनी त्याला ओळखलं. ऐकते तुम्ही? माणसांनी खूप, मी तुम्हाला सांगू, जे लिहिलं नाही ना ते देव त्याच्या लोकांना बोलतो. म्हणून 12 शिष्य काय म्हणतात, जर येशूंनी केलेले कृत्य जर आज लिहिले असते तर ह्या जगातले पानं पण कमी पडले असते. इतकं परमेश्वरांनी मोठं काम केलं होतं. हालेलुया. ज्या वेळेस तो अरण्यामध्ये गेला ना, अरण्यामधले सगळे प्राणी त्याला धन्यवाद देण्यासाठी आले होते. लिहिलं नाही पण ते केलं होतं. प्राण्यांबद्दल मी का शिकवते? कारण सगळ्यात आधी आज्ञा नोहाला आली. नोहा 2-2 जोड्या प्राण्यांच्या तुझ्याकडे पाठवते, त्यांना पण जागा दे. देव परमेश्वर प्राण्यांना पण वाचवणारा परमेश्वर. मी त्या देवाला ओळखतो, जे त्यांनी बनवले त्याला ते वाचवणार. जर तुम्हाला आणि मला त्यांनी बनवले तर तुम्ही आणि मी वाचणार. हालेलुया. कॅन्सर मारणार नाही, HIV मारणार नाही, ताप थंडी मारणार नाही, टायफॉइड मारणार नाही. माझ्या देवाचे वचन मला जिवंत असे ठेवणार. हे वचन माझ्यासाठी आशीर्वाद बनणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि योना गेल्यानंतर त्यांनी बघितलं, खूप मोठे मोठे महाल होते, खूप मोठे मोठे रथ होते, खूप मोठे मोठे सैन्य होते, खूप मोठे मोठे लोक होते. आता बोलू कसं? आज लोक घाबरतात ना, तुम्ही लोक घाबरता ना. मी जर तुमच्या मधलं कोणाला म्हणलो आता वचन बोला, आता बोलू कसं? ज्या देवाने उभं केलं ते देव माझ्या मुखातून बोलल. हालेलुया. मी पवताईंना म्हणलं, ज्या देवाने तुम्हाला वचन सांगण्यासाठी उभं केलं ते देव तुमच्या मुखातून बोलल. प्रेज द लॉर्ड. तू नको स्वतःला तयार करू. जर तू देवाच्या मार्गाने चांगला चालतोय, देवाच्या नजरेमध्ये तू चांगला आहेस, तर तुझ्यावरती तो आत्मा देवाने दिलेला आहे. तुला तो चालवल. भेद हळूहळू. निनिवेतल्या लोकांनो, पापाचा पश्चाताप करा. देवाचा कोप तुमच्यावर भडकलेला आहे. परमेश्वर म्हणतो, तुला तरी तो आवाज ऐकायला आला का? मोठ्याने बोल. घोषणा करताना कशी कर? मी खूप लाजत होतो प्रार्थना करायला. परमेश्वर म्हणला, लोकांना शिवी देताना, लोकांसंग भांडणं करताना तू लाजत नव्हता. आधी पुढं असायचा. भांडणाच्या वेळेस मी छाती काढून पुढं असायचो आणि जोर जोरात वरडायचो. एक मुलगा तर मला इम्प्रेस, काय म्हणतात त्याला इंग्लिश मधनं? इम्प्रेस काय म्हणतो आपण? नाही, उत्साहित केलं. काय उत्साहित केलं? नाही, तसं नाही. भाऊ तुम्ही जेव्हा ओरडता ना, तेव्हा मला सनी देओलची आठवण येते. मग मी अजूनच चने के झाड पे, किस पे? फिर यीशु आया, उतर नीचे, आज तेरे घर पे मुझे आने का है. प्रेज द लॉर्ड. अरे बाळा, ज्यावेळेस तू ओरडून लोकांना भांडत होता, मग आता हे चांगलं काम करण्यासाठी तुझा घसा काय बसलाय? प्रेज द लॉर्ड. तुमच्या घरामध्ये तुम्ही बायबल वाचता, 4 घरी आवाज गेला पाहिजे. तुमच्या घरामध्ये प्रार्थना करता, 10 घरी आवाज गेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला सांगू, मी जिथं जिथं प्रार्थना करायला बसत होतो, ज्या ज्या घरामध्ये मी गेलो, जिथं जिथं मी राहत होतो, तिथले लोक म्हणत होते, तुमच्या घरातून आवाज येत नाही आता प्रार्थनेचा. मी म्हणलं, मी हळू करतो, लोकांना आवडते. अहो नाही, करत जावं ना, आम्हाला चांगलं वाटतंय, आम्हाला बरं वाटतंय. हालेलुया. तुम्ही तसं नका करू, प्रार्थना मोठ्याने करा, आम्हाला लय रिलॅक्स वाटते. जर तुला घरात बसून रिलॅक्स वाटते, जर तू इथं आला तर तू कुठं जाशील? हालेलुया. तू तो दिन में भी तारे गिनेगा. प्रेज द लॉर्ड. दिन में भी तू परमेश्वर को देख के बोलेगा. लोक रात्रीच देवाला शोधतात, पण नोहाला परमेश्वर दिवसा बोलत होता. सूर्य एक ठिकाणी होता आणि एक ठिकाणी परमेश्वराचा तेज होता. पण नोहा खूप हुशार होता. नोहाला माहित होतं माझ्या संग कोण बोलतंय, म्हणून तो घाबरत देवाकडे जाऊन म्हणायचा, काय आज्ञा प्रभू?
मग परमेश्वर बोलायचा, नोहा तुझ्याकडनं मला मोठं काम करायचं. काय काम करायचंय? एक तारू बांध. तो तारू असा बांध की त्याच्यामध्ये पुष्कळ असं अन्न, पुष्कळ असे प्राणी, पुष्कळ असे लोक येतील. मी त्यांना वाचवणार. ज्यांनी ऐकलं ते वाचले, पण ज्यांनी कान ऐकूनही त्यांनी बंद केलं, शेवटच्या दिवशी तुमचा न्याय खूप कडक आहे. वचनांसाठी तुम्ही कान बंद करता, त्याच कानांमध्ये शेवटला उकळलेलं तेल पडल. आज गॅस, मी सकाळी गॅस पेटवत होतो, त्यावेळेस थोडीशी वाफ लागली तर हो असं केलं मी. त्याच धगधगत्या अग्नीमध्ये देव टाकणारे शेवटला जे ऐकणार नाहीत त्यांचं काय होईल? रिझोलॉट त्यांचं काय होईल? ज्या वेळेस शद्रक मेशक अबेदनोला त्या भट्टीमध्ये टाकायचं होतं, जी सापत तापलेली होती, ज्याच्यातनं आग अशी भडकलेली होती की ज्यांनी टाकलं ना शद्रक मेशक अबेदनोला, मी व्हिडिओ पाठवला, कोणी कोणी पाहिला ग्रुपवर? सगळ्यांनी पाहिला. कसा व्हिडिओ? जो मस्त आहे ना, मला खूप आवडलं ते. ज्यांनी टाकलं ना ते होरपळून मेले. पण शद्रक मेशक अबेदनो त्यांच्या अंगावरची केस सुद्धा जळाली नाही. त्या देवाला मी ओळखतो. अग्नी पण तुमचं बिघडवणार नाही, पाणी सुद्धा काय बिघडवणार नाही, वारं सुद्धा तुम्हाला काय करणार नाही. तुम्ही जिथं जाणार तिथं देवाचं नाव पसरवणार. तुम्ही जिथं उभे राहणार तिथं देवाचं मोठं काम होणार. तू आजचा मोशेस, तू आजचा योना आहेस, तू आजचा परमेश्वराचा सेवक आहेस. तू सोडवणारा पण बन, तू सांगणारा पण बन, तू घोषणा करणारा पण बन, आणि तू लोकांना वाचवणारा पण बन. देवाने तुला काम दिलेले, इथं आलेल्यांना तुम्हाला काम मिळालेले. हालेलुया. माझ्यावर खूप जबाबदारी आहे. परमेश्वर मला रोज म्हणतो तुझ्यावर खूप जबाबदारी आहे. जर तू उजवी आणि डावी करशील तर शेवटल्या दिवशी तू वरती जाणार नाही. म्हणून म्हणतो उजवी आणि डावी करू नका. मला स्ट्रिक्ट चालायचंय आणि मला वरती जायचंय. माझा देव सगळं बघून घेईल. प्रेज द लॉर्ड. मग निनिवे मध्ये योना गेला. योना गेल्यानंतर ना तिथं त्यांनी घोषणा द्यायला सुरू केलं की तुमच्यावर हळूहळू हळूहळू काम झालं. कसं काम झालं? लोकांना डायरेक्ट पाहिजे. आज सांगितलं की उद्या मिळालं पाहिजे, नाही, हळूहळू काम झालं. 40व्या दिवशी खरा लोकांना पश्चाताप झाला. हा व्यक्ती खरं बोलत आहे. कारण तुम्हाला सांगू, खोट जर कोण बोलते तर ते 1 दिवस 2 दिवस 3 दिवस बोलत, पण हा व्यक्ती पूर्ण 40 दिवस येऊन खरंच बोलत आहे. ह्याचा अर्थ काहीतरी खूप भयंकर होणार आहे. आपल्याला गुडघे टेकवायलाच लागतील. आता आपल्याला ऐकायलाच लागेल. आणि मग सगळ्यांनी गुडघे टेकले, सगळ्यांनी पश्चाताप केला, आणि त्या परमेश्वराने त्यांना वाचवलं. त्या परमेश्वराने त्यांना वाचवल्यानंतर ना योना, आता योनाला कळलं पाहिजे की ह्यांनी पश्चाताप केलाय, माझा देव ह्यांना वाचवणार. योनाला तिथे कशासाठी पाठवला होता? पश्चाताप करायला सांग लोकांना, नाही तर कोप भडकल. योना गेलेल्या सांग, योना लांब कुठेतरी जाऊन वाट बघतोय. आता कधी ह्यांच्यावर अग्नी उतरल, कधी ह्यांच्यावर कोप भडकल, कधी हे लोक मरतील, कधी ह्यांचा आरडाओरडा माझ्या कानावरती येईल. मग तिथंच परमेश्वर योनाला गाढ झोप आणतो. तुम्ही घरी जाऊन पुस्तक वाचा, तुम्हाला कळल. गाढ झोप आणल्यानंतर न तिथे एक वेल फुटतो. मोठं त्याचं चांगलं झाड तयार होतं, आणि ते झाड त्याला सावली देतं, आणि ते झाड एका रात्रीत ते झाड उठतं आणि एका रात्रीत ते झाड नाहीसं होतं. ऐकते तुम्ही? आणि योनाच्या डोळ्यावरती, योनाच्या तोंडावरती ते सूर्याची किरण पडतात. योना पटकन उठतो. उठल्यानंतर योना काय करतो? रडतो. मला रडतो. आजही लोक रडत आहेत. फक्त 5 मिनिटं योना रडतो. आणि योना रडल्यानंतर ना परमेश्वर त्याच्या संग बोलतो. परमेश्वर त्याला काय प्रश्न विचारतो तुम्हाला सांगू? जे तू बनवलंच नाही, जे तू लावलंच नाही, ज्याच्यासाठी तू कष्टच केले नाही, त्याच्यासाठी तू का रडतो? त्याच्यासाठी तुम्ही का रडता? योना म्हणतो माझ्या समोर ते वाढलं होतं, तुझ्या समोर वाढलं होतं, तू कष्ट केले का? नाही, मग तू का रडतो? मग मला सांग योना, तू कष्ट केले नव्हते, ते झाड तुझ्या समोर मेलं म्हणून तू रडतो. मग मला तू सांग, हा जो देश आहे, ज्या देशासाठी मी कष्ट केलेले आहे, आज जर त्यांनी पश्चाताप केला तर मी त्यांना का मारू? मी का त्यांचा नाश करू? तू कोणीच मला सांगणारा? हालेलुया.
योना म्हणतो, लॉर्ड सॉरी, माझ्याकडनं चुकलं, कारण तू मारणारा नाहीस, तू तारणारा देवीस. हालेलुया. तू नामोनिशान मिटवणार नाही, हजारो पिढ्यांना नाव देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तू खड्ड्यामध्ये टाकणार नाही, खड्ड्यातून तू लोकांना बाहेर काढणारा देव आहे. आज तुम्हाला कळलं. हालेलुया. देव मारत नाही, देव तारतो. योनाला कळलं, जे मी लावलंच नाही मी त्याच्यासाठी रडतोय, आणि जे परमेश्वरांनी लावलंय, आणि जर देव त्याला मारतो तर ते किती रडत. पण त्यांनी पश्चाताप केला, ते वाचले. आज तुमची वेळ आहे, पश्चाताप करा, नाही तर तुमच्यावर खूप मोठं संकट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुमची वेळ आहे, पश्चाताप करण्याची वेळ तुमची आहे. निंदकांच्या बैठकीत बसू नका, वाईट करणाऱ्यांची संगत धरू नका, वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका, वाईट बघू नका, आणि कोणाला दोष लावू नका. ह्या गोष्टींपासून जर तुम्ही वाचले तर स्वर्ग तुम्हाला जिंकल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. थँक्यू फादर. थँक्यू जीसस. आज मी प्रार्थना करतो ह्या सर्व मंडळीसाठी, तिथं आलेल्या प्रत्येक बहीण भावासाठी, कुटुंबासाठी, लेकरा बाळांसाठी. आज मी नाही पण तू त्यांची तळमळ जाणून आहेस. इथं आलेल्या कुणालाही रिकाम्या हाताने जाऊ नको देऊ. इथं आलेल्यांना तो अद्भुत अशी काम दे, सोडवण्याचे, सांगण्याचे, घोषणा करण्याचे काम दे, लोकांना वाचवण्याची त्यांना शक्ती दे. तू त्यांना बळ दे, तू त्यांना ताकद दे. मी घोषणा करतो, इथून पुढे घटी नसणार, इथून पुढे नवीन असणार, चांगला असणार. उद्याचा दिवस तुमच्यासाठी नवीन असणार. आज तुम्ही नवीन दिवसाला पाहिलेला आहे. आज तुम्ही आशीर्वादाने भरलेला आहात. देवबापांनी तुमची विनंती ऐकलेली आहे. देवबाप तुमची प्रार्थना ऐकत आहे. जे तू आजपर्यंत गुडघ्यावर पडलेला आहे, त्या प्रत्येक शब्दाचं देव तुला आज उत्तर देत आहे. तुझे मुलं भटकणार नाही, तू भटकणार नाहीस. तुझ्या येणाऱ्या हजारो पिढ्या देवाकडे जाऊन तुझ्या नावाने धन्यवाद देते. देव तुला अद्भुत ताकद देते, देव तुला अद्भुत शक्ती देते. देव परमेश्वर माझा देव तुला त्याच्या हात देऊन तुला उठून चालण्याची ताकद देते. देव बाप तुझ्याकडे त्या नजरेने पाहत आहे की तू काहीतरी करावंस. आज तू करणारा बांधणार, इथून पुढे तू जिंकणारा बांधणार, पुणे शहराला वाचवणारा बांधणार, भारत देशाला वाचवणारा बांधणार, प्रत्येक घरी जाऊन देवाला तू दाखवणारा बांधणार. येशूच्या नावाने काम होते, तुझ्या जीवनामध्ये अद्भुत घडते. तू नव्या जीवनांना बघणारे, तू नवीन भाषा बोलणारे, तू नवीन प्रार्थना करणारे, तू नवीन बायबल वाचणारे, तू तुझ्या घरच्यांसाठी कष्ट करून तू देवाचंही कष्ट करायला उभा राहणारेस. देव तुला खूप मोठा मोबदला देणारे. तू कधी थकणार नाहीस, तू कधी घाबरणार नाहीस, तू कधी पडणार नाहीस. ज्यांनी बायबलला ओळखलं त्यांना सामर्थ्याचा आत्मा मिळालेला आहे, त्यांना येशूचा आत्मा मिळालेला आहे. मी सर्व मंडळीला ब्लेस करतो, सर्व मंडळीवर मी आशीर्वाद घोषित करतो. सर्वांच्या वतीने मी देवाकडे जाऊन धन्यवाद देतो. जसं येणं आमचं सुखरूप केलं तसं जाणं हे आशीर्वादित करा. येशूच्या महान नावात मागतो, आमेन. ह्या आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझं नाव पवित्र मानलं जावं, तुझं राज्य येऊ, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हाला द्या, जसं आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली तशीच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर. आमेन. देव जो बाप त्याची दया, देव जो पुत्र त्याची कृपा, देव जो पवित्र आत्मा त्याची सहभागिता आपल्या सर्व मंडळी बरोबर, आपल्या लेकराबाळांबरोबर सदा सर्व काळ प्रभू येशू दुसऱ्यांदा येईपर्यंत असोत. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड अँड शालोम.